नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सकारात्मक लहरी व मानवी जीवनावरील परिणाम. केवळ लहरींचाच हा खेळ आहे. बघा, आपण मोबाईल नंबर लावला की त्या नंबरच्या लहरी बरोबर त्याच माणसाला शोधून काढतात, हो की नाही? किती आश्चर्यकारक आहे हे. तसंच आपण जेव्हा एखाद्या देवीचे, संताचे अथवा देवाचे स्तोत्र किंवा पोथी वाचतो किंवा व्याकुळ होऊन त्या देवीला संकटात प्रार्थना करतो, तेव्हा त्या प्रार्थनारूपी सकारात्मक लहरींबरोबर त्या देवी किंवा देवापर्यंत पोहोचतात आणि ती देवता आशीर्वादात्मक लहरी तुमच्याकडे पाठवतात. प्रार्थना लहरी जितक्या तीव्र तितका आशीर्वाद परिणामकारक होतो. एखादं वाईट काम पाप करताना आपलं मन एकाग्र असतं, पण तेच बऱ्याचदा पूजा, पोथी वाचन अथवा पुण्य करताना नसतं. म्हणतात ना, दारूचा प्रभाव चटकन होतो पण दुधाचा नाही. पण आपण आपल्या तब्येतीवर त्याच्या होणाऱ्या दीर्घ परिणामांचा विचार करावा. आपण जेव्हा देवी कवच किंवा शिवकवच वाचतो तेव्हा त्याचे शुभ कवच त्यातल्या सकारात्मक लहरींनी आपल्या भोवती निर्माण होत असतं आणि ते आपले रक्षण करतं. किंवा एखाद्या आजारी व्यक्तीसाठी, रोगासाठी जरी आपण ते वाचले तरी त्या शुभ कवचामुळे त्या रोगाचं रक्षण होऊन तो त्या आजारातून बरा होतो. तसंच काही वेळा आपण कोणाला कठोरपणे बोलतो, त्याचे दोष सांगतो किंवा अपमान करतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या क्रोधामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक लहरी आपल्याकडे येऊन आपल्या भोवती अशुभ कवच निर्माण करतात. त्यामुळे मग आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं, भूक कमी होते, निरुत्साही वाटू लागतं. तुम्ही क्रिया सकारात्मक करा, तुम्हाला प्रतिक्रिया सकारात्मकच मिळेल. नकारात्मक केली तर नकारात्मकच मिळेल. क्रियेला प्रतिक्रियाही होणारच, कारण लहरींचं जाळं हे सगळीकडे पसरलेलं असतं आणि ते खूपच परिणामकारक असतं. आपल्या संतांनी यावर बऱ्यापैकी अभ्यास करूनच लोकांनी कसं वागावं, आचारविचार कसे असावेत याबद्दल सांगितले आहे. गुरु बऱ्याचदा दूर अंतरावरून आपली शिष्याला दीक्षा देतात आणि एखादा संदेश पाठवतात किंवा शिष्याला तिकडे त्याची तीव्र जाणीव होते. हे बऱ्याचदा घडते. मोबाईल तर आता आले, पण विचार लहरींद्वारे एकमेकांना संदेश पाठवणं ही शक्ती उपासनेने त्या काळीही अवगत करता येत होती. साई चरित्रात त्याचा उल्लेख आहे की श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी एका व्यक्तीकडे साईबाबांना देण्यास एक श्रीफळ दिले होते. ते ज्या क्षणी त्या शिष्याच्या हातात पडले त्या क्षणी साईंना त्याची जाणीव शिर्डी येथे झाली होती की ही व्यक्ती आपल्या गुरुबंधूने दिलेले श्रीफळ आणत आहे. तसेच शेगावात गजानन महाराजांनी देह ठेवताना साईनाथांना माझे सर्व शिष्य आता तुम्ही तुमच्या पदरात घ्या अशी विनंती केली आणि त्या क्षणी शिर्डी साई अतिशय भावविवश झाले. म्हणाले, माझा भाऊ गेला. आजही परगावी राहणाऱ्या मुलाने आईची तीव्र आठवण काढता आईला समजते व ती गलबलते. संकटकाळात गुरुचे स्मरण केल्यास त्या क्षणी आपले संकट टळते, ही त्या सद्गुरूंनी पाठवलेल्या आशीर्वादरूपी लहरींमुळेच. या आणि अशा अनेक घटना बघितल्या, वाचल्या की विचार लहरींचे संक्रमण होत असते हे नक्की. म्हणजे विचार लहरी या किती शुभ आणि सकारात्मक हव्यात. ज्या घरात बसून आपण सतत विचार करतो ते किती सकारात्मक हवेत. घरात एकमेकांशी बोलताना, अगदी स्वतःशी बोलताना ते किती सकारात्मक हवं हे लक्षात घ्या. तरच तुम्ही ब्रह्मांडाची सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करू शकाल. जे तुम्ही बोलाल, ज्या गोष्टींचा जसा विचार कराल तेच सगळं आकर्षित होईल. त्याच गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यात आणि तुमच्याच विचाराने तुमचं भाग्य बनेल. त्यामुळे ते सकारात्मक चांगले हवं की नकारात्मक, दुःखी हवं ते फक्त तुम्हीच ठरवू शकता. मला तर वाटतं वास्तुशास्त्रानुसार घरात फेरबदल करण्याबरोबरच आपल्या घरात प्रार्थना, उपासना, सतत चांगले विचार, एकमेकांशी सौजन्याने वागणं, कलह टाळणं एवढे जरी केलं तरी बघा किती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ते अशा शांत सकारात्मक लहरी तुमच्या वास्तूत तुम्हीच निर्माण करू शकता. तेव्हा असं सकारात्मक वागून, सकारात्मक विचार करून एकदा त्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्याच आणि तुम्हाला जो अनुभव आला असेल तो मला शेअर करायला विसरू नका. नमस्कार. दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या आणि आपल्या कुटुंबियांचं सतत चांगलंच व्हावं ही सदिच्छा.